नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत आता सध्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विंचुर्णे जाधववाडी या ठिकाणी असणाऱ्या मदने वस्ती या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 27 जानेवारी रोजी भव्यदिव्य असं चौदरवाडी केसरी आदतचं मैदान संपन्न होत आहे आणि आपल्या समवेत जाधववाडी गावचे माजी सरपंच मोनिश भाऊ जाधव आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आता? मैदानाची तयारी पूर्ण जोरात चालू आहे आपली. मैदानाची तयारी उद्यापर्यंत होणार आहे. आपल्याला फलटण तालुक्यामध्ये हक्काची बैलगाड्या शर्यतीसाठी जागा नव्हती, ती आज आपल्याला इथं फलटण विंचुर्णी रोडवरती जाधववाडी गावात मदने वस्ती येथे बाळासाहेब मदने यांच्या प्रयत्नातून त्यांनी आपल्याला त्यांचीच जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे इथं जोरात तयारी चालू आहे. आता उद्या दुपारपर्यंत मैदानाची पूर्ण तयारी होईल. तरी जास्तीत जास्त आदत बैलगाड्या शर्यतीतील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढे मी आवाहन करतो. समवेत फलटण तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक आणि हिंद केसरी स्वराज बैलाचे मालक विजू अण्णा मदने. दादा नमस्ते. नमस्ते दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता? अतिशय सुंदर अशी फाटी फलटण तालुक्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत ह्या फाटीचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. आणि फलटणच्या तालुक्यातल्या हक्काच्या बैलगाडी सर्व स्पर्धकासाठी हे आपण मैदान आयोजित केलेलं आहे. तालुक्यातल्या लोकांना 70-80 किलोमीटर घाट चढून वर जावं लागत होतं आणि आमच्या फलटण तालुक्याला लांब लांब जावं लागत होतं. त्यासाठी आम्ही ही जागा उपलब्ध करून माझी आणि आमच्या पाहुण्यांची जागा उपलब्ध करून दिली आणि ह्या जागेवर कायमस्वरूपी आता इथं मैदानं भरतील आणि एकदम आगळ पगळ जागा आहे, मोठी रुंद फाटी आहे आणि मागं आपण एक बाईट दिली त्यावेळेस काम चालू होतं. आता सध्याच्या घडीला काय कामं चालू आहेत? आता सध्या राहिलेले थोडंफार खडे आहेत, ती खडं गोळा करून पाणी मारायचंय आणि पाणी मारून रोलिंग करायचं एवढं राहिलंय आणि बॅरिकेड टाकून बाकीचंही काम करायचं. 2 दिवसात होईल सगळं? 2 दिवसात पूर्ण सगळं होणार. बरं, काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी मालकांना सर्वांना सांगतो की जास्तीत जास्त संख्येनं आपल्या फाटीवर येऊन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक रोहित सर यादव आहेत. सर नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने आता काम कुठपर्यंत आलं या फाटीचं? फलटण तालुक्यामध्ये एक हक्काची फाटी तयार होते. आता ही आपली तिसरी बाईट आहे. प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला फाटीचं काम कसं चालू आहे याची अपडेट देण्यात आलेलीच आहे. आता फाटीचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. आता फक्त खडे याचायचं काम चालू आहे. आज सायंकाळपर्यंत ते पूर्ण होईल. सायंकाळी पाणी मारून उद्या रोलिंगची तर आवश्यकता नाही, पण तरीही आदतचं मैदान आहे. आदत वासरांना पळण्यासाठी जेवढं चांगलं मैदान तयार करता येईल असा आमचा प्रयत्न चालू आहे. परवानगीच्या संदर्भात काय सांगाल सर? आता परवानगीबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नका. फलटण तालुक्यात आपण असं एकही मैदान नाही की ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि शासनाच्या नियमाला उघडून हे झालेलं आहे. आता हे पहा, आपल्याला फायनल परमिशन आलेले आहे. आपण काल ते ग्रुपवरती त्या पद्धतीने टाकलेली आहे. त्यामुळं कुणीही परमिशनच्या बाबतीत शंका व्यक्त करू नका किंवा कोणी जर तसे गैरसमज पसरवत असतील तर त्यांचे काही चुकीचे हेतू असतील, अशा हेतूला तुम्ही बळी पडू नका. बरं, आता प्रत्यक्षात इथं तुम्ही थांबला होता सकाळपासून, बैलगाडी मालक इथं पाहणी करायला येतात, काय सांगाल? आता सकाळपासून, आता तुम्ही बराच वेळ आलेला आहे, सकाळपासून बरेच बैलगाडी मालक फाटी पाहायला येत आहेत. जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 बैलगाडी मालक फाटी पाहून गेले आणि सगळ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. आणि जेवढं आपल्याला काय करता येईल, आता फक्त एकच फायनल राहिले, पाणी मारून रोलिंग करायचं आणि ते तुम्हाला उद्या आपण ग्रुपवरती ते फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते उद्या ते तुम्हाला पाहायला भेटेल. काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? महाराष्ट्रातील सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एक संधी आहे. या मैदानामध्ये आयोजकांनी बरीच बक्षिसं ठेवली आहेत. सर्वसाधारण 42 बैलगाडी मालक या मैदानामध्ये गुलालास पात्र होणार आहेत. आता बैलगाडी मालक हा गुलालासाठी स्पर्धा करत असतो, पैशासाठी करत नसतो. तर सर्वसामान्याचा विचार करून जास्तीत जास्त बैल मालकांना गुलाल कसा भेटेल याचा विचार करून आयोजकांनी ही घेतलेला आहे. आणि खरंच आदत वासरांसाठी पळण्यासाठी एक उत्कृष्ट रान आहे. त्यामुळं सर्व आदत बैलगाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त नोंद करून लवकरात लवकर नोंद करा, जेणेकरून आपल्याला 26 तारखेला 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्याला
लॉट काढता येतील. चालते, धन्यवाद. दादा नमस्ते, नमस्ते. आपलं नाव? रणजित आडाव, मी जावलीचा आहे. बरं खास फाटी बघण्यासाठी आलो होतो मी. बरं, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी चांगली फाटी तयार केली. आदत वासरांसाठी एक उत्कृष्ट असं मैदान आहे. हं. आपल्या फलटण तालुक्यातील सर्व आदत व गाडा मालकांनी याचा लाभ घ्यावा. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत चौदरवाडी गावातील बैलगाडी मालक पप्पू इनामदार आहेत. पप्पू शेठ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, चौदरवाडी गावात पहिल्यांदाच मैदान होत आहे आणि सुंदर अशी फाटी तयार करण्यात आली. काय सांगाल बैलगाडी मालकांना, तुम्ही एक बैलगाडी मालक या नात्यानं काय आव्हान कराल? मैदान आता पूर्ण तयार झालेलं आहे. आता काही अडचण नाही ना मैदानाची. आणि बाकी बैलगाडी मालकांनी येऊन सहकार्य करावं. बरं, अजून फाटी कशी तयार, आता फाटीवरती काय काम चालू आहे सध्या? काठी फायनलच आता चाललेलं आहे काम. फायनलच चाललेलं आहे. हां, कसं मैदान पार पडेल? व्यवस्थित पार पडेल. चालतंय. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसारच पार पडेल. चालतंय, धन्यवाद.